राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण। भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच क्षयमुक्त भारताची शपथ पालकमंत्री आंबेडकर यांनी उपस्थितांना दिली। यावेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर पर्यटन पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करत आहे। नैसर्गिकरित्या विपुल साधन संपत्तीने नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त करून सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करूया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण देशातल्या नागरिकांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया। आजच्या दिवशी 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन या निमित्तानं निश्चितपणानं लोकशाहीचं राज्य आलं आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्याबरोबर लोकशाही सुद्धा अस्तित्वात आली आणि त्याचा उत्सव आजच्या दिवशी आपण सगळेजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतोय। या उत्सवामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये मी तमाम सगळ्या भारतवासियांना, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित कांदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शालेय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।